नमस्कार मित्रांनो, उदय ग अंबे या मालिकेतील आजच्या भागात काय झाले हे आपण थोडक्यात जाणून घेऊ. तर जमदग्नींची माता यांनी जमदग्नींना मल्लयुद्धापासून थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ऋषिकुमार जमदग्नी काही ऐकले नाहीत. राजकुमारांच्या सन्मानाचा प्रश्न आहे तर आपण लढणारच असे सांगून त्यांनी आपल्या मातेला शांत केले आणि जमदग्नी आणि कालकेतू यांच्यात घनघोर युद्ध झाले. जमदग्नी काही केल्या कालकेतूला आवरेना. कालकेतूला याचा पश्चाताप व्हायला लागला, तर त्याने जमदग्नींच्या दुखऱ्या पायाचा फायदा घेत त्या पायावर आपल्या पायाने घाव घातला. याचा ऋषिकुमार जमदग्नी यांना खूप त्रास झाला. काही केल्या कालकेतू ऋषिकुमार जमदग्नी यांना त्रास देण्याचे थांबवेना. क्षणभर असं वाटलं ऋषिकुमार हार पत्करतायत की काय. त्यांचं हे रूप बघून राजकुमारी रेणुका, यल्लम्मा आणि जमदग्नी यांचे मातापिता यांना चिंता वाटू लागली. राजकुमारी रेणुका जमदग्नी यांना प्रोत्साहन देत म्हणाली, हे ऋषिकुमार, सूर्याला टाचेखाली आणणाऱ्याने अंधाराची तमा बाळगू नये. उठा ऋषिकुमार, या कालकेतूला त्याची जागा दाखवा. अशा शब्दात त्यांच्यात पुन्हा जोश भरला. राजकुमारी रेणुका यांचे शब्द ऐकताच ऋषिकुमार जमदग्नी यांच्यात पुन्हा होता तसा जोश संचारला आणि त्यांनी पुन्हा उठून कालकेतूशी जोरदार सामना केला आणि त्यांना जमिनीत गाडणार एवढ्यातच दैत्यगुरू तिथे प्रकट झाले आणि ऋषिकुमार जमदग्नी यांची क्षमा मागू लागले. दैत्यगुरू ऋषिकुमार जमदग्नी यांना म्हणाले की हे ऋषिकुमार, क्रोध आवरा. कालकेतू यांना सुधारण्याची अजून एक संधी द्या आणि तो सुधारणार याची हमी आम्ही देतो. जमदग्नी काही ऐकेनात, म्हणून दैत्यगुरू राजकुमारी रेणुका यांना विनंती करू लागले. व राजकुमारी रेणुका यांनी जमदग्नींना आवरले. तेव्हा जमदग्नी यांनी कालकेतूला सोडून दिले. दैत्यगुरू म्हणाले की हे कालकेतू, आता तरी मनाचा मोठेपणा दाखव आणि राजकुमारी रेणुका यांची माफी माग. पण कालकेतू काही ऐकला नाही आणि तिथून गायब झाला. तर उद्याच्या भागात काय झाले हे आपण नक्की जाणून घेऊ.